महिला म्हणतात पटकन उत्तर द्या. शबरी कोणत्या ब्युटी पार्लर मध्ये गेलती? डोक्याला तेल नाही, नीट ऐका, डोक्याला तेल नाही, पायाला चप्पल नाही, अंगाला साबण नाही, डोक्यात उवा, मुखात भजन, अंगाला तेल नाही, साबण नाही, डोक्याला तेल नाही, पायाला चप्पल नाही, भेटायला राम. आपण 3 वेळा मेकअप करतो दिवसभरात. राम स्वप्नात तरी आला का? खरं सांगा. आपल्याला पप्प्याचा बापच वेळेत भेटा ना, तर राम का भेटा? किती बारीक उत्तर आहे महाराज, किती बारीक आहे. वाक्य लिहून घेता, हे इंद्रिकाचे वाक्य आहेत. बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. हे वाक्य लिहून घ्यायचा. बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल. पुढचं वाक्य आहे का? चमड्यावर कधी प्रेम करू नका, ते जाळायचं आहे. चमड्यावर कधी प्रेम करू नका, ते जाळायचं आहे. चमडं ज्याने दिलं त्याचं भजन करा, आतला देव खुश करायचा आहे. पुरावा तैसा हृदयामध्ये मी रामू सर्व सुखाचा आराम. याच्यावर प्रेम करू नका, याच्यातलं करा. का? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. यादी लिहून घ्या. यदा कदाचित, यदा कदाचित, यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात. कासवाला केस नाहीत, पण यादी आहे का? कासवाला केस येऊ शकतात, सश्याला शिंग येऊ शकतात, वांझेला बाळ होऊ शकतं, आकाशाला फळं येऊ शकतात, बर्फाला आग लागू शकते, अंधार प्रकाशाला घालू शकतो, मुर्गजाळाने ताण भागू शकते, पण शरीर नसताना ज्ञान मिळू शकत नाही. आकाशाला फळं येतील. कलियुग आहे, कलियुगात काही घडू शकतं, काही घडू शकतं, तेच कलियुग. काही घडू शकतं आणि कधीही घडू शकतं आणि केव्हाही घडू शकतं. कलियुगात असंच काही नाही, म्हातारा सुद्धा शाळेत जाऊन पास होऊ शकतो. ऐका कलीचे महिमान काय डीजे लावायची गरज? इथे नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचत त्या बाई वाड्या यांडरा तो भाड्याच्या घरात, भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलतो. सुनू तुझा माझ्या भरोसा नाही, तुझ्या बापाचाच नाही तर सुनू तर कसा राहील? मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड, शेतीला चैन नाही ना आमदार व्हायला निघले. अरे इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांचा आहे कडवे 4. जी व्यक्ती ज्या कामासाठी आली त्याने ते काम केलं पाहिजे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बेडून द्यायचं नाही, दाढीला डोक्याला हात लावायचा नाही. आपल्याकडं असं पालथ्या मेंदूची माणसं चालत नाही. सरळ घर इथं येऊन असा बसतोय आणि तसाच मिळाला मग त्याची काय गॅरंटी? चिंता बिंता काय करायची काम आहे? येताना काय आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. काय चिंता करायची काम आहे? काय आपण येताना आणलंय? बंगला आपण बांधलाय, सोपती सुनन पोऱ्या, आपला मुक्काम जिन्यात. अगोदर जिना बांधायचा ना हलकाटा, बंगला कशाला बांधला? काय का मग? एक वाक्य नाही का? कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, आपण निमित्त आहोत. तो करून घेणार आहे, तो तुम्हाला नोकरी लावणार आहे, तो तुमचा अभ्यास करून घेणार आहे. फक्त तुम्ही कर्म करीत राहा, मी केलं म्हणू नका. याचं नाव पारमार्थ. पुरावा 4था अध्याय. हे शिट्या बांधत इको बिको सगळं काढून टाकायचं म्हणायचं टायमाला. फक्त मी केलं नाही असं म्हणा. गणेश शिपाई म्हणून तुम्ही नोकरी लागलात, देवाने कृपा केली, फ्लॅट मध्ये गेलात, चांगल्या घरात गेलात,
मुलीनं बापाच्या घरी कष्ट केले, नवरा चांगला मिळाला, बंगल्याची मालकीन झाली. हे करून घेतोय देव, आपण निमित्त आहोत. यावर तुमचं मत काय? त्याला करून घ्यायचंय. ज्ञानेश्वरी माऊली कोण घ्यायची होती, गाथा तुकोबा कोण घ्यायचा होता, आणि स्वराज्य शिवाजी महाराजांकडून घ्यायचं होतं. त्यांच्याकडून ते करून घेणार. आपण उगाच हे काय हलकट क्वालिटीचं आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमला, तर ह्याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचं विचार तुम्ही घरी गेले करा. काय उभे गेलं, लग्न झालं आणि फ्लॅट खरेदी झाला. सुनबाई म्हणली मा पाय लागला. इतका चांगला पाय का तो हा पाय इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? हे देव करून घेत असतो. बोला तुमच्या यावर काय मत आहे? आपण फक्त निमित्त करायचं. हे ओवी 4 अध्याय, हे मदतीस्तव झाले, परी मी नाही केले. देवाने करून घेतलं, आपण मोकळं राहायचं, विषय मिटला. आपण केलं हे म्हणायचंच नाही. कृपा त्याची, प्रयत्न आपले, बस. आणि आपली माणसं काय करणार, मी केलं, तू काहीच करू शकत नाही. तू केस पिकले, तुला अक्कल नाही, तू दुसरं काय करू शकतो? मग तू जर नाही हुशार तर केस का पिकून दिली? तू कुठं गावाला गेलता का केस पिकली तेव्हा? तू तर घरी वाहतात ना, मग का केसांच्या 2-4 कानपट्टीत ठेवून दिले नाही, का पिकले? आपण आपलं सांभाळू शकत नाही. कटेवर हाते विटेवर उभा जगाचा बाप आहे. आपण काहीच करायचं नाही, फक्त निमित्त देव करून घेईल तेवढं करून घ्यायचं, आणि ज्या दिवशी देव नेईल त्या दिवशी आनंदाने राहायचं. देव या दकात कुणा कोण काय करून घेईल सांगता येत नाही. वाक्य नीट आहे का? आई होती जिजाऊ, देवी होती शिवाई. आई होती जिजाऊ, देवी होती शिवाई, आणि आई जिजाऊनं शिवाई देवीला नमस केला. मला होणारा मुलगा जर जन्माला आला चांगला, तर मी माझं तुझं नाव माझ्या मुलाला ठेवील. छत्रपतींचा जन्म झाला, नाव ठेवलं शिवाजी. जन्म झाला देवीच्या नवसासाठी, उभा महाराष्ट्र सुखी झाला. शिवाजी महाराजांचा जन्म स्वराज्याची स्थापना करण्यासाठी झालाच नाही, शिवाई देवीला केलेला नवस पूर्ण करण्यासाठी आहे. पण काम झालं उभ्या महाराष्ट्राचं. देवोत्तर भजनी मंडळ, गायकवाद, गुणीजन. हनुमंताचा जन्म अंजनीच्या तपासाठी, सीता सोडवण्यासाठी, का रामाची भक्ती करण्यासाठी? अंजनीच्या तपासाठी, जन्माला आला हनुमान. आता उलट सांगा, हनुमान जन्माला आला नसता काय फरक नव्हता. राम येणारच होता, जनक स्वयंवर मांडणारच होता, सीता रावण नेणारच होता. फक्त एक झाला असतं महाराज, रावण मेला नसता. आणि मग आतापर्यंत राज्य रावणाचं राहिलं असतं देशावर, रावण मेला नसता. का? रावण अमृत कुपी पेलेला होता, गडी होता तो, कठीण होता, अमृत पेला होता तो गडी, तो मेला नसता. रावण जर मेला नसता तर तुम्ही मी एकमेकाला भेटलो असतो, तर राम राम म्हणलो नसतो. रावण 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 म्हणलं असतं, लंकेश की जय हो अशा घोषणा दिल्या असत्या. हनुमंताचा जन्म झाला अंजनीच्या तपासाठी, महाराष्ट्र सुखी झाला. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवाई देवीच्या नवसासाठी, महाराष्ट्र सुखी झाला. तुकोबारायचा जन्म झाला पांडुरंग भक्तीसाठी, पण अख्ख्या जगाचा बाप गाथा तयार झाला. आज आणि उलट आहे का, माथा जागेवर यावा म्हणून गाथा झाला, पण माथा इतका हुशार, गाथा पाण्यात टाकला पण माथा मापात राहिला. कारण गाथा पाण्यात टाकणाराही माथाच होता. त्यामुळे चिंता बिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि कीर्तन जगात फक्त कीर्तनच खरं राहिलंय, बाकी सगळीकडे वाटोळ झालंय. एक माणूस नीट बोला ना. 2 पोहरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, 2 पुहरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन आहे, 2 पखवादी एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात, 2 भजनी एकामाग बसले तर माप काढतात, 2 कीर्तनकारी एकत्र बसले तर एकमेकाचं कुठाळं करतात, 2 पुढारी एकत्र बसले तर महिन्यावर गंमत आली घुसाव कोणच्यात. आपण
आपण कोणच्याच जावा बा, आपण जावा सरकार पडावं द्यायला येईल पुढारी टेन्शन मध्ये. नोकरीवाले म्हणत्या भागत नाही, त्यांची बायको म्हणती परवडत नाही. कीर्तनकार म्हणतो एवढे पैशात जमत नाही. शेतकरी म्हणतो गिराईक नाही. व्यापारी म्हणतो माल खपत नाही. तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही. आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला. तुम्ही गप्पाच मारते, आम्ही इकडे जीव काढित मारा. पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही. एक माणूस नीट बोलत नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही है. या जगात एकच माणूस सुखी आहे, फक्त भजन करणारा. त्याला काय घेणं नाही जगाचं. भजन जो करील तो सुखीच, त्याला काय घेणं आहे. आणि काही झालं तर काय होणार आहे. 4 प्रश्नाची उत्तर द्यावर पटकन. किती वेळा बोलत जायचं. घरात किती सोलर बसवा, शेवटच्या अंघोळ अंगणातच. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हा बंगला किती मोठा बांधला, जळायला नगरपालिकेच्या पत्र्यातच. पैसे किती कमवा, कपाळाला रुपयाच. आणि घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटच्या अंघोळ दगडाच्या चुलीवच. आणि कवाय झोपान कवाय उठा, 10 8:30लाच. का श्रीमंताची दावे रात्री पडत आहे. आता आपल्याकडे श्रीमंत कोणला तिच बंदच आहे. किती वाजता झोपा, 10 8:30ला. आपल्याकडे श्रीमंत कोणला म्हणता, भारी गादीवर झोपतो. अरे कशावाय झोप, डोळे झाकूनच झोपा द्या. ते काय म्हणतात बघा, तिकडं बघा. तुम्ही गप्पा आणू राहिले मारा, ते लोक वरडू राहिले तिकडं. आला ते गप्पा आणतात, ते बघा काय म्हणतात लोक. ते तिथले रिकामे बाजार सरकार. तुम्ही आमच्याकडे थोडं लक्ष द्या. तुम्ही आमच्या बोलण्याचा टाइम मनावच घे ना काही. आम्ही इकडे पाहायला लागलो, तुम्ही गप्पा आणतात. गेलं बॉम्बाला सगळं. श्रीमंत कोणाला म्हणतात ऐका आपल्याकडे. अरे किती कसे झोपा, डोळे झाकूनच झोपा द्या. लोक म्हणतात जग सुधारलंय. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानच खातात. खायची जागा बदला. वाक्य लिहून घ्या. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. बस पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात माहिती का, चपला घालून चपात्या करणे श्रीमंत. उभ्याने जेवणे, मुळव्यात आहे आग होती म्हणून उभ्याने जेवणे. कुत्र्या बरोबर हिंडणे माणसं नाही राहिली. सुशिक्षित माणसं. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाही. काहींची कुत्री गाडीत हिंडा, त्या कुत्र्या बरोबर उभ्याने जेवणे. चपातीला पोळी म्हणणे, पोळीला काय पोळा म्हणणे. चपातीला पोळी म्हणतील, मी तिला भाजीच म्हणतील, वांग्याला भाजीच म्हणतील, मग बोफड्याला काय दोडका म्हणते का. वाक्य लिहून घ्या पुढे चला. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. एम.ए. सोडून द्या. शिकलेल्या माणसाला अक्कल राहते. तुम्हाला कोण सांगितलं. काय म्हणतो तो म्हणले सुशिक्षित. सुशिक्षित नाही काय नाही. हे एम.ए. काय नाही. असे लई आहेत. बायका मिळालं 35-35 झाले, काही रेंज गेली. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. आघाडी तसाच काय करतात. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईला नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता. यांचं काय
असं कर हे बाई ऐकाल का तुम्ही आमचं तुम्ही आमचं ऐकतच नाही याचं तोंड तिकडे करून देईन हे बॉक्स चालू कर ते लोकांच्या आवाजाचा प्रॉब्लेम होईल पटकन नाही तर ते बॉक्स तिकडे फिरव नाही तर हे बॉक्स तिकडे फिरव ते उभा असलेले बॉक्स फिरव रे तेवढं तिकडं ते वरच अजून फिरव हा फिरव तिकडं आला मग आयुष्य गेलं त्याच्यात भोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या खात्यातील त्या चरणाचा पहिला मुद्दा चिंता बिंता करायची नाही दुसरा मुद्दा चिंता करायचा कटेवर हाते तो ठरविला आपण काही गोष्ट करायचं नाही मी केला आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल तू जाणं गरजेचं आहे तूच पप्प्याची बिस्किट खातील तू का पप्प्याची चिंता कर चिंता बिंता करायचं नाही रामकृष्ण आले गेले त्याने जग का ओसची पडले जन फळभर म्हणतील हाय हाय नको खिदा करू बोल तुकारामांच्या खात्यातील त्या चरणाचा पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही येताना काय आणलं नाही जाताना काही न्यायचं नाही ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ते काय लय सुईचे नाही आपलंच पोरग आपल्याला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी आता आपण केलं ते सांगायचं का बाप म्हणलं मारली जखम्या मग आता काय करेल त्यामुळे चिंता बिंता काही करायची नाही तुम्ही बोलायचं मी बोला दोघांनी मिळून करायचं कीर्तन अभंगातला दुसरा मुद्दा संपला अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती व जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजक महेश गायकवाड साहेब त्यांच्या मातोश्रींच्या आई गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या दानशूर व्यक्तिमत्वाच्या उपस्थितीमध्ये कल्याण शहर पंचकृषी सर्व भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले समस्त शिवसैनिक महिला आघाडी युवा सेना पदाधिकारी मातोश्री गुंजाई फाउंडेशन कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपाले गायकवाड पाटील परिवार त्यांच्या मातोश्रींच्या आशीर्वादाने झालेला हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला शिवजयंती आणि जागतिक महिला दिनाच्या कीर्तनाला सुरुवात मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं आतापर्यंत एकच झाला अभंग कोणाचा एक आणि चिंता करायची नाही दोन आणि आताच कीर्तनाला सुरुवात गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तरुण मंडळ भजनी मंडळ गायकवाद कल्याण परिषद स्टेजवरील उपस्थित मान्यवर आमचे मित्र गुरुनाथ भाऊ गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले गायकवाड साहेब त्यांचे परिवार त्यांच्या परिवारावर प्रेम करणारी भक्तजन सगळ्यांना धन्यवाद आजच्या कीर्तनाला सुरुवात फायनल हा आता डोकं नाही लावायचं फायनल पुन्हा एकदा सगळ्या कीर्तनाला बसलेल्या महिला पुरुषांना सगळ्यांना धन्यवाद गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले गायकवाड पाटील परिवार त्यांचे मित्र परिवार भक्त परिवार स्टेजवर उपस्थित मान्यवर सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात कीर्तनाचे दोन भाग शिकायचे आहेत एक शिवजयंती आणि दोन जागतिक महिला दिन या दोन्हींचं उत्तर आणि धर्म म्हणजे काय व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन आता एज्युकेटेड लोकांनी नीट ऐका येसला येस म्हणा नोला नो म्हणा पण बामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही एक देव आहे किंवा नाही हा म्हणा नाही म्हणा दोन्ही उत्तर आहे बरं का आपल्याकडे आता सुरुवात झाली आता वळवळ नाही करायची महिला बी पुरुष बी येसला येस नोला नो पटलं नाही नाही म्हणा पटलं हा म्हणा आपल्याकडे नाही लाई उत्तर हा लाई उत्तर एखादा म्हणला पटलं नाही मला आज उत्तर देता नाही अभ्यास कमी असल्यामुळे महिन्या दोन महिन्यात देणार पुस्तकं उलटी पालटी करून देणार पण देणार पण भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही देव आहे किंवा नाही हा म्हणा नाही म्हणा आहे तर तुमच्यापैकी पाहिला कोणी आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल शोधच लावायचा त्याला आता बोलत जायचं पटकन तुमचं म्हणणं आहे देव आहे माझं म्हणणं आहे तुम्ही देव पाहिला नाही उत्तर लाकडात अग्नी आहे किंवा नाही आहे सावध राहा बरं का लाकडात अग्नी आहे किंवा नाही आजारी तुम्ही नाही लाकडात अग्नी आहे किंवा नाही आहे उसात साखर आहे किंवा नाही आहे दुधात लोणी आहे किंवा नाही
मग हृदयात देव आहे किंवा नाही? मग दिसला का नाही? उत्तर ऐका आता, लाकडातला अग्नी घासल्याशिवाय अग्नी नाही, उसावर क्रिया केल्याशिवाय साखर नाही, उसावर क्रिया केल्याशिवाय साखर नाही, दुधावर क्रिया केल्याशिवाय तूप नाही, शरीराला वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय देव नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. फायनल फायनल. मग आता आपल्याला सापडायचा देव सापडून देतो एका मिनिटात. महिला म्हणतात पटकन उत्तर द्या. 5 लिटर दूध घ्या, पातेल्यात ठेवा, काहीच करू नका, काहीच करायचं नाही, फक्त ठेवून द्या. काय होईल? नासल. झालं फायनल. ते दूध काय होईल? काय होईल? नासल. कशामुळं? त्याच्यावर काही केलं नाही. मग हा दुधाचा बॅरल आहे, हे निम्मे बॅरल नासले, काहीच केलं नाही, फक्त आला, बायको केली, पोरं झाले, स्लॅब टाकला, फ्लॅट घेतला, सासरवाडीला गेला, मेवण्याला हल्ला, मी आला, काय केला? दुधाचा बॅरल गेला, काहीच नाही केलं, असेच मेले. ज्या बंगल्यात बांधलं त्याच्यात झोपला सुद्धा नाही, त्याच्या आतच मेला. मग पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिनेतच मेले. पैसा झाला मोकार, बुद्धी झाली कमी, भेजा कमी, माल मोकार, पैशाचं करायचं काय? मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला आणतो तो. ऐका आता, ते दूध घ्या, तापवा, दूध तेच आहे, तापवा, थंड करा आणि एक लिंबाची खाप पिळा. आता काय होईल? ऐका उत्तर. आता आता दही होईल. मग हा दुधाचा बॅरल आहे, याला गुरु करा, रामकृष्णारी मंत्र घ्या, या दुधाचं दही तयार होईल. दुधापेक्षा किंमत जास्त. आता उलट फिरा. दूध ठेवायचंय पातेल्यात, दही ठेवायचंय मडक्यात. आता त्या दह्याचं घुसळण करा, तयार झालं ताक, ताकाचं घुसळण करा. वरती राहिलं ते लोणी, खाली राहिलं ते ताक, ताक फुकाट, लोणी 300 रुपये. ऐका वाक्य आता, दूध 50 रुपये, दूध 50 रुपये, दही 70 रुपये, लोणी 300 रुपये. ऐका आता, दूध ठेवायला पातेल्यात, दही ठेवायला गाडग्यात आणि तूप आपलं लोणी ठेवायला स्टीलच्या डब्यात. आता ते तूप काढवा, लोणी काढवा, तूप तयार होईल 700 रुपये. आणि ठेवायला काचीची बरणी. आणि आता शेवटचा प्रश्न, तुपावर काय केल्यावर परत त्याचं दूध होईल? बचत गटाची मीटिंग घ्या आणि त्याच्यावर योग्य निर्णय घ्या. महिला सक्षम झाल्या पाहिजे, तुपाचं दूध व्हायलाच पाहिजे. का नाही? जागतिक महिला दिन आहे, का नाही? उत्तर आता ऐका. भजनी मंडळ, टाळकरी मंडळी, उत्तर ऐका. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. ओवी नंबर 198 लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. ओवी नंबर 199 ऊसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. राहू दे. अध्याय ओवी नंबर 200 लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. आणि ओवी नंबर 201 दुधाचं लोणी होईल, पण त्याचं परत दूध होणार नाही. एकदा मीच देव आहे हे कळलं की माणसं दुःखी होणार नाही. देव आहेच. फायनल फायनल. आता एवढं ऐकू नाही एखादं येडं म्हणेल शक्यता आहे देव कसा दिसेल, त्याला उत्तर. आता एखादा वर्ग म्हणेल देव दिसत नाही, त्याला उत्तर शिकलेले लोक, एज्युकेटेड आणि एज्युकेटेड, अति पेमेंट वाले सगळेच ऐका. आता रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. फायनल 2. रक्ताचे 4 गट आहेत, ए बी ए बी ओ. रक्ताच्या 2 पेशी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस. पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी. रक्ताचे 4 गट आहेत. रक्त हिमोग्लोबिन मुळे लाल आहे. मग आतापर्यंत मेट्रो निघली, उड्डाणपूल निघले, सगळं निघलं. रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? बॅग उचलून घ्यायला नको म्हणून पिशवीला चाक आली. सुटकेसला चाक आहे आता. आपल्याला वाटतं हमाल येते, ते मालक आहे. त्याला चाक आली. पांढरी केस लोक काळी करायला लागली. सगळे बदल झाले. रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? उत्तर, अन्नाचं
रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहेच त्याचं नाव देव आहे. प्रश्न मिटला. फायनल. पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरं वाक्य, झाड लावलं खाली गेलं ते मूळ आहे. मुळाचे दोन प्रकार आहेत. स्वटमूळ आहे, तंतुमय मूळ आहे. त्याला खोल आहे, त्याला फांद्या आहेत, त्याला पानं आहेत, त्याला फुलं आहेत. फुलाला 4 भाग आहेत. निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लॉवर्स. पण मुळात घातलेलं पाणी फुलात गेलंच कसं? कोणत्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे? तो इंजिनियर कोणता? तो देव आहे. पाणी खालून वर नेतो. तिसरा आकडा, नारळात पाणी आलंच कसं? किती दिवस शाळेत जाय पण अरे त्याचं एकच उत्तर आहे, देवाची करणी. नारळात पाणी आलं कसं? उद्या बाळ जन्माला येणार आहे. आदल्या दिवशी आईच्या स्तनात दूध तयार आहे. बाळा तुझा कोण देवाची एकच व्याख्या, इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. देव आहे. बसलेल्या सगळ्या माणसाकडे मोबाईल आहेत. भाजीला तेल नाही पण मोबाईल आहे, डोक्याला तेल नाही पण मोबाईल आहे, चप्पल 3 ठिकाणी तुटली पण मोबाईल आहे, अंडरपॅन नाही पण मोबाईल. अंडरपॅन नाही काढला मोकळा, कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये पण मोबाईल आहे. आता मी तुम्हाला मोबाईल वापरायला प्रश्न विचारतो. आपलं उत्तर चाललंय देव आहे. सॅमसंगचा घ्या, नोकियाचा घ्या, कोणताही घ्या, फक्त रेंज नसताना मोबाईल चालून दाखवा. नाही, मोबाईल कोणत्याही कंपनीचा असू द्या त्याला रेंजच लागते. तुम्ही कुठेही जन्माला या, चांगलं जगायला पुण्याहीच लागते, ती रेंज शिवाय नाही. कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. 1, त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3, नाही कुणाचा तरी आईबापाचा का होईना आशीर्वाद पाहिजे. माणूस मोठा होऊ शकत नाही. काय माणसं म्हणते आम्ही मोठे झालो, बरळू नका काही नाही. रिक्षा चालवणारा शेठ होऊ शकतो, शाळेत दप्तर नसणारा नगरसेवक होऊ शकतो, सासरे दुसऱ्याच्या घरी भांडे घासणारी मुलगी महापौर होऊ शकते. का? 3 गोष्टी पाहिजेत. 1, प्रयत्न चांगले पाहिजे. देवळात टाकून दिलेली मुलगी पांडुरंगाची भक्त ठरली. असं कोणी म्हणायचं नाही. हे नाही, घमेंडलाही दिवस चालत नाही. हो, मोठा व्हायचा असेल तर त्याला रेंज पाहिजे. आता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये 100 रुपये बॅलन्स आहे. 100 सगळ्या. आयुष्य किती? 100. आयुष्य किती? 100. 50 गेले झोपेत. किती राहिले?
मग 50 आपले बोगसच गेले ना. व्हॉट्सअप, टिकटॉक, पबजी, मेसेज, युट्यूब. आता शिल्लक बॅलन्स किती आहे? 50 तर गेला ना बोगस. आता शिल्लक किती राहिला? किती राहिला? बोल, आजारी तुम्ही बोलत जा जोरात. किती राहिला? 50. त्यातले 25 बोगस. नको त्याला फोन. हॅलो हॅलो, कुठे कुठे? आवाज येत नाही का? थांब झाडावर चढलो, रेंज यायला, चड्डी गुतली झाडाला. 2 मधली एकच चड्डी राहिली, गेलो वर. हॅलो हॅलो हॅलो, रेंज मध्ये आलो. कुठे? काय कर, फोन केला का? हा, सहज. अरे चड्डी गेली काय सहज फोन करतो. हॅलो, जेवला का? झोपला का? उता नाही का? पालथाय बोगस. आणि 80% लोकांनी बोगसच आयुष्य घातलं. आता बॅलन्स किती राहिला? 25. पण त्या 25 मध्ये मोबाईल डिस्चार्ज व्हायला नको ना. आणि आता निम्मे मोबाईल जवळ डिस्चार्ज. चहा घेता का? राखेल दे. चहा नको, शुगर. मग आता कोणताही मोबाईल चार्जिंग करायला 4 गोष्टी पाहिजेत. 1 लाईट पाहिजे, 2 चार्जर पाहिजे, 3 पिन पाहिजे आणि 4 बटन दाबलं पाहिजे. मग ऐका, अनंत जन्माच्या पुण्याची लाइटिंग पाहिजे, संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, स्वतःच्या प्रयत्नाची पिन पाहिजे आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे. हे मोबाईल वापरणारी माणसं पागल असतात. पागलच लोक मोबाईल वापरतात. पागल. घेणं नाही देणं नाही, आखलीचा पत्ता नाही, 2 वायरी कानात घालायच्या, सॉक्सचा असा घाण वास. सॉक्स घातलेल्या माणसं शेजारी जेवायला बसा तुम्ही, नक्की वाटतं का टरामुश आहे आज? काय ते कानात वायरी, ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. पागल असते. एक तर लगवीला गेलं आणि मोबाईल आला, मग चैन तर खोलावा का नाही? ही मोबाईल वापरणारे आणि हे मोबाईल वापरणाऱ्या माणसांना झोपा नाही. यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. तुम्ही मोबाईल वापरणाऱ्या माणसाला रात्री किती वाजता फोन करा, जागच. पागल. एकानं बल्बच उडावला होल्डर मधून. पागल. आणि मग ते अश्लील चित्र. आणि पाया पडून सांगतो मोबाईल वापरणाऱ्या कॅमेऱ्यावाल्यांना, आपल्या धर्माबद्दल, आपल्या राजाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल कधी जर युट्यूबला क्लिपा आल्या तर त्या जाग्यावर डिलीट करीत जा. फॉरवर्डकडे जाऊ नका. आपण खानदान माणसं आहेत. आता आपल्याकडे काय होतं, समजा यांनी 2 तास कीर्तन घेतलं, हे कीर्तन घेतलं, आता हे कॅमेरेवाले हे 2 तास नाही टाकीत युट्यूबला. नाही, एखादं वाक्य माझं चुकीचं गेलं तेवढंच टाकणार. म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार. आपल्या धर्माचं वाटोळं बाहेरच्या लोकांनी नाही केलं, आपलीच मंडळी याला जबाबदार. एखाद्या मूर्ख माणसानं क्लिप टाकली, तुकाराम महाराजांचा खून झाला, टाकणारा विद्वान आहे का? आपण 96 कोटी खानदान माणसं आहेत. तुकाराम महाराजांना बाप मानणारी माणसं आहेत. आपण जागेवर क्लिप डिलीट केली पाहिजे. पण आपलीच मंडळी फॉरवर्ड करते. याच्यावर तुमचं मत काय? आपले 3-3 हजाराचे ग्रुप आहेत. उद्या आपल्या शिवाजी महाराजांबद्दल एखाद्याने टाकलं, शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल एखाद्याने टाकलं, तर ते डिलीट केलं पाहिजे. आणि आपली मंडळी ते डिलीट करीत नाही. याच्यावर तुमचं मत काय? आता सध्या इंदुरीकरचं ऐकायचं आणि टिकटॉकला त्याच्याच कॉमेंट्स. टोटल पैसे यांनी कमवायचे आणि इज्जत आपली घालवायची. धर्माला जपा. काय मत आहे तुमचं? धर्माला जपायलाच आपला धर्म आहे, आपण जपलंच पाहिजे. काय जपायचं नाही? हे 96 कोळी खानदान रक्त आहे.
हे रक्त आहे रक्त. तुमचं रक्त 90 पिऊन नासलंय मारा. तुमचे रक्त गोठले गोठले बधीर झालं तुमचं रक्त. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण काय करतोय? हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे. बुट चाटून जगणार रक्त नाही. हो, इथं एकच राणी इथे बसली, घोड्यावर बसली, पण झाशीची राणी प्रसिद्ध झाली. इथं एकच महिला तयार झाली, पण 11 अभंगाचा गाथा लिहून 1400 वर्षाच्या चांगदेवाचा मानच खाली घातली. 11 अभंग लिहिली. एक अशी झाली का गौऱ्या जळाकळ देवाला, आणि एक तर अशी झाली स्वतःच मूल उखळात गाळून गाणं गाऊनच काढलं, पण देव प्रसन्नच केला. मग जागतिक महिला दिनाला आज एकच वाक्य सांगतो महिलांना, तुम्हाला काय करायचं ते करा. आता तुमच्या बाबत न बोललेलं बरं. फक्त तुम्ही एक करा, धर्म आणि संस्कृती जतन करा. या जागतिक दिनाच्या शुभेच्छा. आता तुम्हाला आम्ही कपड्यावरून बोललं तर तुम्हाला राग येतो, तुम्हाला केसावरून बोललं तर राग येतो. तुम्हाला सध्या 50% जागा असल्यामुळे तुम्ही काहीही करू शकता. आपण जर म्हणलं महिलांनी कपडे चांगले घालावा तर लोक म्हणत्या महाराज लोक महिलांना बोलत्या. आपण जर म्हणलं पोरीनी पोरांचे कपडे घालू नये तर माणसं म्हणतात लोकशाही आहे. आपण म्हणलं नाही एखाद्या मुलीनं आई वडिलाची इज्जत घालू नये, ती म्हणती प्रेमाला स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुमच्याबद्दल बोलणं आणि हाताने झक मारून घेणं, तुम्हाला जसं वागता येईल तसं वागा, पण तुमची जिरणार हे ध्यानात ठेवा. तुम्ही एक ध्यानात ठेवा, तुमचा असं भ्रम आहे भ्रम का तुम्ही पूर्णपणे नवरा ताब्यात घेतल्यामुळं तुम्ही सासू सासऱ्याचा किती छळ करू शकता, तुमचा नवरा तुमचं काहीच करू शकत नाही, हा तुम्हाला झालेला भ्रम आहे. पण तुम्ही यांना ओळखेल नाही अजून. ही फक्त गप बसतात. आणि तुला सून आली ना सून, आणि सून जेव्हा तुझ्या धावती ना एकटा हसतो. एकटा हसतो. त्याला विचारलं काय सुरुवात झाली जिरायला. तुम्हाला असं वाटतं नवरा हा गडी एवढा सोपा नाही. आता तो गुतला म्हणून तुमचं ऐकतो, पाणी भरितो बिचारा, दळणं आणतो, त्याचे आईबाप उचकून देतो, तुमच्या आईबापाचे दवाखान्याचे बिलं भरितो. बहीण दिवाळीला आणत नाही, तुमची बहीण शिकायला इकडं आणतो, तसा दानशूर आहे तो. पण तुम्हाला सून आली ना आणि तुम्ही म्हणायला लागला ना, ऐकलं का तुमच्यात एखादी एवढी बोलली ना, बोलू दे. वसुली सुरू झाली, 31 मार्च आलाय, तू जरा लईच वळवळ करीत होती, आता गपची बाईक. आणि मग 2-3 वेळा सुजानं खसकावली का लगेच महाराज मंडळीकडं दिंडी का निघणार आहे दिंडी. यंदा दिंडी बुडवायचीच नाही, तू दुसऱ्याशिवाय जगू शकत नाही. मग जागतिक महिला दिनाला एकच करा, तुम्ही जनाबाई व्हा या मताचा मी नाही, तुम्ही मीराबाई व्हा या मताचा मी नाही, पण तुम्ही एक आदर्श देवीचं रूप आहात. तुम्ही फक्त संसार चांगलं करा हेच सांगणार. आता एकच वाक्य ऐकायचं महिला मंडळ, ऐकाल तुम्ही तर बोलायचंच बंद झाल्या. हा, माझं कीर्तन महाराज म्हणून नाही कधी ऐकायचं. महाराज मरू द्या, उलथू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मारण. आपलं कीर्तन कधी बी म्हाताऱ्या माणसाने मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्या लोकांनी मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्याही खरं. थोडं कानाला वाईट पण खरं. ज्यांना ज्यांना सून आली त्यांनी कबूल व्हा. तुमच्या नवऱ्याची वागण्याची लेवल बदलली नाही. लबाड बोलायचं नाही. तो तुम्हाला सून लई बोलल्यावर मध्ये येतो का? नाही, येणारच नाही. तो त्याला मागचा बदला घ्यायचा आहे. अहो, नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती, आई रडती आणि बापाही रडतो. नवरदेव रडतो कधी? नवरदेव कधी रडत नाही. तो भाड्याचा उलटा ताईट उभा राहतो. नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही. मग त्या पोरीचा भाव विचारतो तिला, का ग दीदी? मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली.
पण दाजी का ग रडले नाही? ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का, पप्प्या मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. तो आयुष्यभर भुकणार आहे, त्याला मजा आणू द्या आज. दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून केली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. तुम्हाला झाला काय? जिनं भावाची करेल तिला विचार ना कस काय. तिला फक्त म्हणा ना धाकट्याचं लगीन करते का, ती म्हणते यंदा नाही, यंदा तो तसा राहिला तरी चालेल पण यंदा नाही. का पहिलीनच एवढी जिरावली तर दुसरी काय करेल? उत्तर ऐका आता. आता महिला म्हणलं एक वाक्य ऐकायचं, ऐकाल? महाराज म्हणून नाही, पाया पडतो तुमच्या. आज तुम्हाला जास्त बोलणार आहे मी, चालेल ना? आज जागतिक दिन आहे. महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका. तुम्ही परमार्थ करा नका करू हा ज्याचा त्याचा प्रयत्न आहे, फक्त तुमचा मुलगा म्हणून एक पायाला हात लावून तुमचं एक वाक्य सांगतो. आजच्या दिवशी आयुष्यभर तुम्ही कशा वागा. आता आत्महत्या 2-4 वर्षापासून दणका जास्त कोणी उठवलाय? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, मेडिकल, पॉलिटेक्निक, ही कॉलेजच्या जे अवलाद आहेत यांना लई किडा आलाय सध्या. आणि या रमींना आत्महत्या करायचं का सुचत? सगळं फुकाट. 70,000ची पल्सर आहे, 10,000चा मोबाईल आहे, बाईक केवढ्याला आहे? 1 लाख बाईक आहे, 70,000ची पल्सर आहे, 10,000चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बुटे चप्पल आहे. रुपड्या कमवायची दानत नाही. उलट पोराला म्हणायचं भाई त्याचं ऐकू नको. कोणचं? त्याच तो पहिल्यापासून तसाच, त्याला काही सण होत नाही. तुला जशी मजा हाणायची तशी हाण. आणि मग ते भंगरी 90 पेणार. मग ते शंभड्या पोरीच्या प्रेमात पडलं. पोरगी एकदम भंगारच होती, तिच्या पायी 3 पोरं पहिलेच मरेल होते, हा 4था बी लागला. आणि ती पोरगी त्याला मागून म्हणली शक्य नाही. बिघडला गडी. उदास झाली जिंदगी, माझ्या जगण्याला मजा नाही, मी तिच्याशिवाय जाऊ शकत नाही. हा, ती जर माझी नाही तर कोणाचीच नाही. आणि ती पोरगी अडपटच, तिला बी आई तर मोबाईलचा बॅलन्स मिळायचा. गाडीला पेट्रोल टाकायची गरज नाही, फुकाट. आणि मग त्या पोरीच्या बापानं तिला सांगितलं जर त्याच्या बरोबर दिसले ना तंगड्या तोडीन. त्या पोराला आधार कोणचा होता? पण त्याच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकलं होतं. त्याचा बाप नांगाट होता, त्यानं 2-3 कीर्तन ऐकलं होते इंदुरीकरचे. ती बाई त्याला सांगायला गेली, अहो येड्यावानी करू नका, पोर पार वाळत चाललंय. ते त्या पुरीच्या नादाला लागले, त्यानं बायकोच्या 2-4 ठेवून दिल्या. पोऱ्या म्हणला मिटलं गड्या, आता कार्यक्रमावर फाटवला. तू सांगायला आले थोबालाच फोडलं बायको. ती त्या देवीच्या परत अंगातच नाही आलं. त्यानं इंद्रिकरचं कीर्तन पहिले 2-4 फटके म्हणले. मग त्या पोऱ्यानं ओळखला आता कोणतंच औषध लागू पडत नाही. मग आपल्या आईचं ऐकत नाही आणि पोरगी तर आपल्यालाच करायचे. ते पोरं हुशार, त्यानं बापाला फसवण्यासाठी डोकं वापरलं, पॉइझन आणलं. पॉइझन प्याला नाही, तोंडाला चोळलं. लागली ना आई तोंड झालाय. जमलं ना, झालं ना तुमच्या मनासारखं. मी प्याला ना तो औषध, तर बापानं कीर्तन ऐकलं होतं इंद्रिकरचं. तुम्हाला मिळाला नाही ना, होईल दुसरं. थोडं लांबल पण होईल, तू बोंबलू नको, होईल तो. ते पोर म्हणलं आता हे बाप आहे आपल्या तर मुळावच उठलं. ते पोरच आलं बापाजवळ, वळगडायचं नाटक करायचं ते. पण त्या बापाला कीर्तनाचा झटका मोठा फिट बसेल. त्याला अशा कानफटीत ठेवून दिल्या 2-4 पोराच्या. ते म्हणलं मी पेलोच नाही, फक्त चोळलंय. तरी त्याची आई म्हणली बघा हे का तुम्हाला काही लात्या बाहेर म्हणला 2 फटक्यात ते नाही म्हणते, तू येडेवाणी करती. तू जर मध्ये आली आता 2 फटके तुया. ती म्हणली मारा तिकडे. आणि मग तिनं लगेच डॉक्टरनं 90 मारेल होती.
डॉक्टर टेन्शन मध्येच होतं, घेतलं त्याला आतल्या खोलीत, असं रिपीट केलं ते कार्ट. तो डॉक्टरला म्हणला मी पिलोच नाही. 3 झापडीत कबूल झालं. ते म्हणलं मी पिलोच नाही हो, फक्त चोळलंय. डॉक्टर म्हणले पिऊ नाही तर काही हो, धुवून काढल्याशिवाय नाही. तो म्हणलं मी पिलोच नाही. पालथा झोप हो पालथा. 2 झापडीत कार्ट पालथ झोपलं. आणली नळी, इकडून घातली, इकडं काढली. अख्ख्या रात खाट मोडायचं ते. अरे मी घेतलंच नाही, अरे मी घेतलं. गपचिप धुवून काढल्याशिवाय नाही. डॉक्टर त्याला धरायला, ते नर्स फिरस तर त्यानं वालगाडूनच दिल्या. मग 2-3 जणांनी त्याला दाबून नळी घालून आणलं गावात. शांत झालं ते. पुरीचा मॅसेज आला तरी त्यानं उचकला नाही. म्हणतो आता जर मॅसेज उचकला तर इकडून नळी घालतील, इकडं का. नाही महाराज, कुठेतरी याला कंट्रोल. आपले लोक काय करतात माहिती का महाराज, आता माहिती म्हटलं मुलगी मला. आणि खरं सांगा बसणाऱ्या माणसांना माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. मरू दे तिकडं, महाराज असे ट्रक न पडले. हा, मी इंदुरीकडचं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. भले कीर्तन संपल्यावर का मारा ना बाबा, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते सत्याचे. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य आहे. आता मुलींना वाटतं महाराज आम्हाला कपड्यावरून बोलला, महाराज आम्हाला केसावरून बोलला. पुरींच्या आयांना वाटतं महाराज आमच्या मुलीला बोला. मुलगी मला आहे ना, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. मी तुमच्या मुलासारखा आहे. गरीबाच्या घरामध्ये भाजीला तेल नसलेलं चालतं, पण मुलामुलीकून झालेला अपमान चालत नाही. आपल्या मुलीनं जर घराण्याची चाकोरी सोडली तर आपण इस्टेटीत काय कमवलं? मग काय कमवलं? आमची 9 सालीच्या आईचं लुगडं फाटका असायचं, पण डोक्याचा पदर सरकू देत नव्हती. ही आमची संस्कृती होती. आणि पोरीनं तुम्हाला वाईट वाटेल थोडं, मुलगी मला आहे. पाया पडून सांगतो, माझे फक्त 3च वाक्य ऐका पोरीनो. 1, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. 2, स्वतःचं संरक्षण करायला शिका. संरक्षण करा. आता कायद्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही पोरीनो व्यायाम करा, तब्येत कमवा. 1 विषयात मार्क कमी पडू द्या, काय फरक पडत नाही. तब्येत चांगली कमवा. कराटे शिका, कराटे शिका, बॉक्सिंग शिका, 2-3 डाव शिका. एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे तुम्हाला. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली, डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे मला आणायला जायची गरज नाही, माझी वाघिणी येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनो, तुम्ही एकाचं जर निभार ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. पण तुम्ही बावळात, आम्ही एका वर्गात होतो ना, कोण फरक. मग हे धोके जे बसतात त्याला हे कारण आहे. काय म्हणतो हे कारण? एखाद्या मुलीच्या आयुष्याची बर्बादी का होते याला नुसता मुलगा जबाबदार नाही, त्याला मुलगी सुद्धा तेवढीच. आपण मुलाला जबाबदार म्हणतो, ते चुकीच आहे. काहीच करत नाही. आणि पुरीनो 3रं वाक्य माझं ऐका. ऐकाल, पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. आपला बाप कितीही गरीब असू द्या, त्याचा शर्ट फाटू द्या, दाढी वाढू द्या, फक्त तो गल्ली नाही ना मस्तपैकी वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मान त्याचं बनियन म्हणालं तरी चालेल, त्याची चप्पल तुटली तरी चालेल. आणि मी म्हणतो त्याच्या हातात घड्याळ नसलं तरी चालेल, फक्त तो मस्त चालला पाहिजे. मुलगी मला, मी मुलीचे लाड करतो महाराज लई. पोराला 5चा पेन, पोरीला 50चा. हा, पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. पोऱ्याचा ड्रेस 1000चा, पोरीचा 5000चा. जाऊ दे, जाईल आपली एक दुपार. नाही, पण पुरीचे लाडच करायचे महाराज. का? ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे बस. नाही. आणि ह्या बाबतीत महाराज तुम्हाला खरं सांगा, इंदुरीकडचं कीर्तन आहे, मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. याला कुठेतरी आवर घातले पाहिजेत. आता हे नुसतं सांगण्यात आणि चालण्यात आता मजा नाही. मुलीनं तुम्ही खंबीर व्हा. आणि मुलीनं 10 वर्षापूर्वीची स्त्री आणि आजची स्त्री याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 10 वर्षापूर्वीची स्त्री मूल सांभाळणं, मुलाला जन्म देणं आणि नवऱ्याची सेवा करणं एवढ्याच मर्यादित होती.
आज मुलगी नगरसेवक आहे, आज मुलगी महापौर आहे, आज मुलगी राष्ट्रपती पदापर्यंत आहे, विमान पायलट पोरगी आहे, एसपी पोरगी आहे, तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे. तुम्ही इतक्या उच्च पदावर आहात, मग तुमच्या बापाची मान जर का सतत अशीच तेवत राहिली तर ती तुमची खरी सेवा घडेल. कारण तुम्ही 10वीला जरी पहिले आल्या ना तर तुमचा बाप मरेपर्यंत म्हणतो आपली शान आहे ती, आणि तुम्ही त्यांच्या इज्जती घालायला लागले हो. कसं जमले? हे लव्ह मॅरेज बिरेज हे टिकते नाही, हे नवीन नवीन चालतं फक्त. काय नाही, मागून भांडणच आहे. ते कुठं शंभर येडेच ती दोन्ही हॉटेलला जेव्हा त्यात दरवाजे लावून भांडे घाशी द्या, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. काय खरंय मला? नाही नाही, चला थोडं पुढं जायचं. तुम्ही मला पुढं जायचंच कावा? ही आत्महत्या करणारी पोर आहेत. आता काय करू? आत्महत्या तर काय करायचं नाही मला. काय करायचं? राहायचं तरी किती दिवस? याला एक उपाय, माया तोडा. आता थोडे मेन कीर्तनातल्या मुद्द्यात घुसायचंय. फक्त आता बसलेल्या मंडळीने उत्तर द्यायचं. पोरं सोरं सगळे. इथून वर इंद्रिय 5 आहेत. मान्य आहे का? पहा, मान्य. इथून खाली इंद्रिय 5 आहेत. मान्य? 5 आणि 5 सावध राहा बरं का. आता आकडे मोजायचे बरेच. इथून वर 5, इथून खाली 5, 5 आणि 5 10. यांचं नाव आहे ज्ञान इंद्रिय आणि यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. मान्य? हे 5 आणि 5 10 आणि मन 11. आता एकूण किती झाले? 11. 5 कर्म इंद्रिय, 5 आणि 5 10 आणि मन 11. एकूण किती झाले? 11. या 11 जणांना 11 शत्रू आहे. आता 11 शत्रू ऐका कोणते? बाहेरचे 5, आतले 6. बाहेरचे 5 स्पर्श, रूप, रस, गंध हे 5, आणि आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, सांडपाच 11. 11 दोन्ही 22. आता ऐकवर का? 22च्या 22. ह्या गड्याला 2 गोष्टी आवडतात. सुगंध, दुर्गंध. दुसऱ्या अध्यायातले वय बर का. ह्या गड्याला 2च गोष्टी आवडतात. निंदा, स्तुती. याला 2 गोष्टी आवडतात. स्पर्शाचे 2 गुण, बेसूर आणि कठीण याच्यात. आणि याला 2 गोष्टी आवडतात. हा डेंजर गडी याला, चांगलं आणि वाईट. आता ऐका यांची नाटकच ऐका आता बारीक. हा गडी फक्त याला एवढंच आवडतं, वा 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 या 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 या. याला स्तुती आवडते. याला सेंट आवडतो. सेंट लय आवडतो याला. याला स्पर्श लय आवडतो. याला रूप लय आवडत. रूपाच्या बाबतीत लय डेंजर गडी. हा कापड दुकाना पुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहतात. प्लॅस्टिकची काय हाती आहे. आता इथं लय कठीण आहे बरं का. याला आवडतो रूप. आता रूप आवडतं. तुम्ही पहा, लग्नात सगळे माणसं गेले कोणाकडे पाहत्या? महिला म्हणलं नवरीकडं. कारण सगळ्या लग्नात मेकअप केलेला प्राणी कोणता? नवरी. कुठं काय लावीन इथल्या फट्टीत चमकी भरती. कारण ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागतात पूर्ण. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. असं आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे स्लॅब टाकणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फट्टीत चमकी भरणे, आणि मग त्याला पॉप नावाचा भांग पाडणे. पॉप नावाचा भांग माहिती आहे तुम्हाला? पॉप नावाचा भांग असा आहे पोरीनो, एक बाजू पुढे घ्यायची, मध्ये डोंगळा, इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आता दुसरा एक भांग आहे पोरीनो देवयानी. तो देवयानी भांग असा आहे, ही जी बाजू इथली ही पुढे दडपायची आणि ही माग दाबायची, आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती गुतवायची नाही.
बोलताना इथं आली पाहिजे ती, याला म्हणायचं देव याने. आणि आता ह्या वर्षी जो नवीन आलाय, चला हवा येऊ द्या पाहिलं ना तुम्ही. त्याच्यामधला भांग असा आहे, हे एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी ठेवायची, इकून काहीच करायचं नाही. ही पॅक आणि ही मोकळी, पण ती पोरगी अशी चालते. एक पोरग कॅनॉलच्या कडेला होतं, पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून. ते पोरांनी एक भांग आणलाय बावळाट्याने कुडून, वावर नांगरलंय, दंड ठुलाय. ती वन साइड का टू साइड, कोणती साइड आली, सगळी साइड उकली तुझी, तुला का साइडला येड नाही. याला रूप आवडतं, तुम्ही काय काळजी करायची नाही. आता इथं घोटाळा आहे, याला जर एखादी गोष्ट आवडली याला, तर हा गडी डेंजर आहे. हा एवढ्याला कामाला येतो, आणि हे सगळे हलकट याचं ऐका. त्या आता लय बारीक ऐका. इथं ओवी सगट प्रमाणे आहे, तिथे बोगसगिरी नाही. यानं जर एखादी गोष्ट पाहिली तर ती गोष्ट चांगली किंवा वाईट ठरवण्याचा अधिकार याला नाही, तो मनाला आहे. कोणाला आहे? म्हणा. मग ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायात ओवीच का म्हणून टाकली, हे मनमीसी माझे भजनी प्रेम झाली. आता काय झालं ऐका, याने गोष्ट पाहिली, त्यानं मनाला सांगितलं काय करू. मनाने काय केलं, इंद्रियाला जाग केलं. किती इंद्रिय जागे झाले? 10. आणि हे सगळे इंद्रिय जागे झाल्यामुळं शरीरात तयार झाला तो काम आणि घडला तो बलात्कार. इथलंही बारीक ऐका. आता बलात्कार का घडतो याच्यावर भाषण करू नका, याच्यावर व्याख्यान देऊ नका. इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. त्यावर तुमचं मत काय? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. कारण ती गोष्ट पाहिली कोणी? डोळ्यानं. तिला पूर्ण आधार कोणाचा आहे? शरीराचा आहे. घडला तो बलात्कार. पण आता इथं जाणकार ऐकण्यासाठी मुद्दा आहे. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो, आणि नाही घडला तर क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो आजच्या कीर्तनात 9व्या वर्षाचं पहिलं वाक्य, पाया पडतो, राग आकळा. रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. पण पाया पडतो तुमच्या रागाला आकळा. रागाच्या भरात वाईट केलेलं कृत्य पश्चातापाचं फळ आहे. काय मत आहे तुमचं? राग थोडा आहे, फाशी घ्यायला काय थोडं लागत आहे. फॅनला दोरी बांधायला फॅन लुटून द्या, स्टूलवर उभे राहून द्या लुटून. फाशी घ्यायला, खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. तुम्ही एखाद्याला बॉक्सायची 10 लाख रुपये सुपारी घेतली, तुम्ही 2 मिनिटात माणूस बॉक्साल, पण 10 लाख खर्च आहे, बाहेर नको तू. आणि पाया पडून सांगतो राग आकळा. आणि राग आकळायची औषधं सांगतो तुम्हाला. नवरा बायकोचं भांडण झालं ना, बोलायचंच नाही, फक्त तिच्या पाहत राहायचं, बोलायचं नाही. ते आपोआप कटळत आणि बशी आपते ते. दुसरी गोष्ट, थोडं हसायचं. राग आला ना, थोडं हसायचं, रागाचा पावर कमी होतो. आणि 3, तिथं थांबायचंच नाही. किती सोपी औषध आहे, थांबायचंच नाही. ते आलडून काही टीव्हीशी बोलून याला राग आला आणि तेवढं तुम्हाला आपले इंदुरीकर मंत्र पाळी जायचे महाराज लई खास मंत्र. बायकोचं आपलं कडाक्याचं भांडण नुसतं पाहत राहत तिच्याकडे 5 मिनिटं. ती काही माणसं लय बावळत. 5,000चा कोट घेतला एखाद्या, कोट, आणि ते कोटाला सुईनं गुंड्या घालीत होतं, सुईद्वाऱ्यानं शिवित होतं. 1.5 लाख पेमेंट त्याला, ते कोठाला गुंड्या घालीत होतं सुईनं. एक माणूस गेला आणि त्याला म्हणला, साहेब हे बरं नाही हो, ऑफिसमध्ये तुमचे बुट उचलायला शिपाई आहेत आणि तुम्ही गुंड्या घालता घरी, हे काम बायकोला सांगायचं. तुम्हाला येडा नको हो, हा कोटच तिचा आहे. मी बटणं घालितोय, मला काय करणार.
असं कुठं चालतं का मला ते? हा? भजण्याच्या बायकोने भजण्यासारखं राहिलं पाहिजे. आणि ते भजन्यांचं नेमकं दुर्दैव आहे. गडी चांगला बायकांना गाठ. भजन्यांच्या बायका म्हणजे कधीच त्याच्या मापातल्या नाही. तो हरिपाठ म्हणला का तिनं काकडा सुरू करायचा उरफाटा कार्यक्रम. एक वारकरी बिचारा नित्यनियमाने कीर्तनाला जायचा, पोथ्या वाचायचा, आणि त्याची बायको नुसती मालिकाच पाहायची, नुसती थोबाड पुढं टीव्ही मालिका. तो तिच्याशी बोलायचं, त्यांना आधीच सोडून दिला, त्याचं बोलणं नको, आपलं वाचित बसायचं. ती एक दिवस त्याच्याजवळ गेली, म्हणली घरात राहा का नाही आज झाले. तुम्हाला मी काय म्हणलं होतं, कोणाशी बोला ना तुम्ही, पोराची काळजी नाही, पोरीची काळजी नाही. उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक. मी राहा का नाही घरात. तो म्हणला जाय. मग तो साधा वारकरी होता, तो म्हणला जाय. शिवली जाय म्हणतो. भांडणच बंद झालं त्या दिवशी. जाय म्हणली होती, कुठं जाते डोमलं. दुसऱ्या दिवशी तिनं ते पुस्तक आणलं आणि त्याच्या पुढंच आपटलं. आपल्याला नाही राहायचं घरात म्हणले. उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक. कधी प्रेमानं बोलायचं नाही, कधी चहा मागायचं नाही, कधी पेपर मागायचा नाही वाचायला. उठपळ पुस्तक, उठपळ पुस्तक. मला तर आता असं झालंय का मला तर वाटतं मी पुस्तकच व्हावा. म्हणजे तुम्ही मॅ पाव. तो हुशार होता. तो मला पुस्तक नको, कॅलेंडर होय तू. ती म्हणली का बरं. म्हणलं निदान वर्षाला बदलावतं तरी येते. पुस्तक झालं मी मेलो तू माग. आता परत थोडं माग जायचं. तुम्ही मला माग जायचंच का वा. तयार झाला काम, कामामुळे झाला क्रोध, आणि क्रोधाच्या तिसऱ्या अध्यायातल्या ओव्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, चिखलेविन रोविती, असे 6 तयार झाले. आणि या 6 जणांमुळे हा प्रपंच तयार झाला. आणि हा प्रपंच विषयापासून बाजूला जायचा असेल तर देवा याच्यावरचं प्रेम कमी कर. ज्ञानेंद्रिय प्रचेपान 3.5 हाताचा पंचमहाभूताचा हा संसार. आणि ह्या संसाराला 15व्या अध्यायात एक ओवी आहे. हा का उपजणे आणि नेमणे ही एक ओवी आहे. पण यालाही घोटायचं आहे. हाच याच्यावरचं प्रेम कमी करा.
याच्यावर प्रेम कमी करा, हे याच्यावर प्रेम करू नका. मग प्रेम कुठे करा? चित्ती जे पायी मोरो. आता इथं परत चित्त शब्द आलाय. चित्त शब्द कुठे आलाय? अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. अशी ओवी आहे. अंतःकरणाचे 4 कप्पे आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग त्याच्यातलं चित्त जे आहे ते देवाच्या पायावर मुरलं तर हा देव झाला, हा त्याचा सिद्धांत. देव पावयासी देवाची होणी झाली. मग आता तुम्ही म्हणाला हा देव आहे का? तसं नाही. एखाद्या कॉलनीमध्ये एखादा माणूस असला माळकरी भजन करणारा, तर माणसं त्या शेजारचा पाहुणा विचारायला आला, का हो तो माणूस तुमच्या इथं कसं काय हो तो माणूस? माणसं म्हणतात तो देव माणूस. तो देव माणूस याचा अर्थ तो देवच आहे. मग तुम्ही मी सगळे देवच आहे, फक्त या 6 जणांमुळे आपण माणूस आहे. आता हे 6 कोणते? त्याला 6वा अध्याय असं सांगतो. ऐका यशश्री अवतार. हे षड गुण आहेत देवाकडं आणि षड